सत्य ते म्हणतोय, सत्य आहे का? सत्य बोलणारे खूप कमी आहेत. म्हणजे आत्ताच आणायला बैल म्हणलं का? तर नाही म्हणलं गौतम माझा विचार करत बदलला म्हणजे मग आम्ही रात्रीत बैल घेऊन आलो. याला 61 लाख रुपयाचा बैल आपण घेतला आणि पहिल्याच मैदानाला 2 लाख वायदी मागितली. टेन्शनच आलो. फोन केला का नाही 23 झाले, 28 पण झाले, 3 पण झाले. अशा अवस्था आता झालेल्या आहे. आजपर्यंत आपला सर्जा हारला, पण कुठल्या बैलाला आपला सर्जा कमी नाही पडला. म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू शकता, पण जिथं तुम्हाला असं वाटतं की इथं माझा अपमान होते, त्या दिवशी रणजित सराला ट्रोल करायचं हे कितपत योग्य आहे? टेन्शन मध्ये मी राहुल भाईला रडत फोन केला होता, रडत त्यावेळेस राहुल भाईने मला त्यावेळेस बैल दिला होता. तिथं त्या दिवशीची जी परिस्थिती होती ना, असं वाटायचं आपल्याला काय हानतेल बिनतेल काय. प्रचंड अंधभक्त आहेत, इतकी अंधभक्त आहेत की आय मायच काढतात आपले. खरं बोललं तरी होते भैयाने आम्हाला फसवलं नाही, उलट भैयालाच मी 4 वेळा फसवलं. आणि सकाळी मला फोन करून म्हणतोय सर तेवढं मिटवायचं बघा की. हा माझ्याकडून चुकून झालं. हे निंबाळकर सर आहे ना, शर्यत क्षेत्र बंद करणार वाटतं सराला गंडावले, कारण 18 लाख 51 ही 1.25 कोटीचा विषय सांगतो तुम्हाला. एक मैदान घेतो, गट 5 ला बुलेट देतात. हा ते विषय काय होता, तेलकण्याच्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं आणि नाना आले माझ्यापाशी. कारण खाली कमेंट्स मध्ये सगळा काय लोक घरी बसून काही बोलतात, लोकांना सत्य माहित नसतं. माझा विरोध त्याच्या मागच्या चांदाळ चौकटीला आहे. आता कालचं बघा, तो काय बैलाच्यासाठी नाच जपायसाठी नाही आला, तो त्याचं नाव करायसाठी आलाय. तो एक माझ्यासाठी वाईट अनुभव, आता बरेच वाईट अनुभव आहेत. खऱ्या अर्थानं लोकांना या बैलगाडी क्षेत्रात पडद्या मागच्या घडामोडी काहीच कळत नाहीत, खूप विचित्र आहेत. जे दिसतं तसं काहीच नसतं. तर बैल जर तुमचा पळत नसेल तर तुम्हाला कुत्र सुद्धा विचारत नाही, हे पण ते सत्य. तर त्याला सांगा की सर तुमचं वाक्य खोटं आहे, तर अजिबात खोटं काही बोलत नाही. जे काय आहे ते स्पष्ट बोलतो. जे काय आहे ते वास्तव मांडणं जर गुन्हा असेल तर तो मी गुन्हा करणारच. सर मला एक सांगा की तुमचं ह्या क्षेत्रात यायच्या अगोदरच अकॅडमी आहे, त्याचा अजून काय त्या काळात म्हणजे त्या ह्याच्यात असताना ह्यो नाद कसा काय? सर्वप्रथम मी खिलार काऊचं मनापासून आभार मानतो का यांनी माझी आज मुलाखत घेतली, कारण बंदीच्या कालखंडात